नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RRB NTPC 2025 ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या एक्झाममधील आज आपल्याला 18 जून 2025ला झालेला शिफ्ट 3चा पेपर बघायचा आहे. पहिला प्रश्न आहे, 1991च्या नवीन आर्थिक धोरणाचा खाजगीकरण हा प्रमुख आधारस्तंभ होता. खालीलपैकी कोणता खाजगीकरणाचा प्रकार नाही? उत्तर, सार्वभौम कर्ज घेणे. हरित क्रांतीनंतर भारताचे अन्न सहाय्यावरील अवलंबित्व कमी झाले. अमेरिकेच्या कोणत्या कार्यक्रमाने यापूर्वी भारताला गहू मदत दिली होती? उत्तर, PL 480. मार्च 2025 पर्यंत CDRA प्रकल्पांतर्गत कोणती भारतीय राज्ये समाविष्ट आहेत? उत्तर, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र. मार्च 2025 मध्ये भारत सरकारने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये लहान मूल्याच्या UPI व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी बँकांसाठी डॅश डॅश प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. उत्तर, रुपये 1500 कोटी. खालीलपैकी कोणत्या चित्रपटाची ऑस्कर 2025साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली? उत्तर, लापता लेडीज. भारतातील दूरसंचार क्रांती हा उदारीकरणाचा मोठा परिणाम आहे. दूरसंचार क्षेत्रावर देखरेख ठेवण्यासाठी 1997 मध्ये कोणत्या नियामक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली? उत्तर, ट्राय. ग्रेट इंडियन प्लेन्सच्या कोणत्या झोनमध्ये जास्त आर्द्रता आणि दलदलीची परिस्थिती आहे? उत्तर, तराई. धातू वर्णाच्या नियतकालिक प्रवृत्तीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? उत्तर, धातू वर्ण डावीकडून उजवीकडे कालावधीत वाढतो. खालीलपैकी कोण ऑक्टोबर 2024 मध्ये सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून पदभार स्वीकारणारी पहिली महिला अधिकारी बनली आहे? उत्तर, आरती सरीन. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये PCB म्हणजे काय? उत्तर, प्रिंटेड सर्किट बोर्ड. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील कोणत्या विभागाने MR ॲप्लिकेशनसाठी सिंथेटिक प्रतिमा निर्मितीवर 2025च्या संशोधन प्रकल्पाचे नेतृत्व केले? उत्तर, डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग विभाग. कार्डिओमायोसाइट्स त्यांची झिल्ली क्षमता राखण्यासाठी आणि योग्य आकुंचन सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या यंत्रणेवर जास्त अवलंबून असतात? उत्तर, व्होल्टेज गेटेड आयन चॅनल आणि सक्रिय आयन पंप यांचे संयोजन. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या ऐतिहासिक प्रकरणात लोकसभा विसर्जित झाल्यानंतरही मंत्रिपरिषद पद धारण करणे थांबवत नाही असा निर्णय दिला? उत्तर, UNR राव विरुद्ध इंदिरा गांधी 1971. 1857 मध्ये खालीलपैकी कोणी बिथूर ते कालपी, दिल्ली आणि लखनौ असा प्रवास करून ब्रिटिशांविरुद्धच्या उठावासाठी स्थानिक राजपुत्रांचा पाठिंबा काढला? उत्तर, नानासाहेब. पंतप्रधान राजीव गांधी यांनी भारतात 7वी पंचवार्षिक योजना 1985 ते 90 सुरू केली. खालीलपैकी कोणते 7व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य फोकस क्षेत्र होते? उत्तर, आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञान सुधारणा. खालीलपैकी कोणती क्रिया विंडोज डेस्कटॉपवर नवीन फोल्डर तयार करेल? उत्तर, डेस्कटॉपवर राईट क्लिक करा आणि न्यू फोल्डर निवडा. गड्डी नाटी हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे? उत्तर, हिमाचल प्रदेश. हिवाळ्यात भारतीय हवामानावर जेट प्रवाहांची विशिष्ट दिशा कोणती आहे? उत्तर, पश्चिम ते पूर्व. खालीलपैकी कोणती जोडी आम्ल बेस संयुग्मित जोडी आहे? उत्तर, NH4+ आणि NH3. दिलेल्या विधेयकांपैकी
कोणत्या विधेयकासाठी भारताचे राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावू शकतात? 1. सामान्य विधेयक. 2. मनी बिल. 3. घटना दुरुस्ती विधेयक. उत्तर 1 फक्त. भारतीय लोकसभेत केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यास काय होते? उत्तर संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा. एप्रिल 2025 मध्ये भारताने हिमालयातील बौद्ध मठांमध्ये प्रमाणित अभ्यासक्रम लागू केला. या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश काय आहे? उत्तर चिनी भाषेच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे. खालीलपैकी कोणत्या मेमरी प्रकाराला सॉलिड स्टेट स्टोरेज असेही म्हणतात? उत्तर फ्लॅश मेमरी. अशोकाच्या शिलालेखांमध्ये धम्मचा मुख्यतः काय उल्लेख आहे? उत्तर नैतिक कायदा. सिंचनाचे पाणी थेट वनस्पतींच्या मुळांपर्यंत पोहोचवून पाणी वाचवण्यासाठी भारतातील शुष्क प्रदेशात कोणती सिंचन पद्धती वापरली जाते? उत्तर ठिबक सिंचन. जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2025ची थीम काय होती? उत्तर शाश्वत विकास आणि हवामान उपायांना गती देण्यासाठी भागीदारी. फेब्रुवारी 2025 मध्ये नवीन भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष मॅक्रॉन यांनी कोणत्या शहराला भेट दिली? उत्तर मार्सिले. कोणत्या सुरुवातीच्या INC अधिवेशनात नागरी सेवांसह उच्च प्रशासकीय सेवांच्या भारतीयीकरणाची मागणी सर्वप्रथम मांडण्यात आली होती? उत्तर मुंबई अधिवेशन 1885. कोणते वैशिष्ट्य तुम्हाला MS Word 2019 मध्ये बहुस्तरीय क्रमांकित सूची उदाहरणार्थ 1.1, 1.2 तयार करण्याची परवानगी देते? उत्तर डिफाईन न्यू मल्टीलेवल लिस्ट. मार्च 2025 मध्ये मध्ये भारतातील पहिल्या आयुध निर्माणी कारखान्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ ऑर्डनन्स फॅक्टरी डे पाळण्यात आला? उत्तर कॉसिपोर. पीक लागवड आणि पशुधन वाढवणारी शेती प्रणाली म्हणून ओळखली जाते? उत्तर मिश्र शेती. 1961 मध्ये प्रकाशित झालेली खालीलपैकी कोणती कादंबरी अत्तिया हुसेन यांनी लिहिली होती आणि फाळणीचा सरंजामशाही कुटुंबावर झालेला परिणाम चित्रित करते? उत्तर सनलाईट ऑन द ब्रोकन कॉलम. च्या जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आणि तो कोणत्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतो? उत्तर सुरिंदर कुमार चौधरी, जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स. 14व्या दुरुस्ती कायदा 1962 द्वारे कोणता केंद्रशासित प्रदेश भारतात समाविष्ट करण्यात आला? उत्तर पुदुच्चेरी. चंद्रगुप्त 1 ने वापरलेली शाही पदवी होती? उत्तर महाराजाधिराजा. भारतातील केंद्रीय मंत्रिमंडळ त्यांच्या समन्वय कार्याचा भाग म्हणून कोणती 2 धोरणे क्षेत्रे स्पष्टपणे व्यवस्थापित करतात? उत्तर परराष्ट्र संबंध आणि संरक्षण. नोव्हेंबर 2024 मध्ये बाकू, अझरबैजान येथे हवामान बदलावर लक्ष केंद्रित करणारा कोणता आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता? उत्तर COP29. 1921 मध्ये राजपुत्रांसाठी एक मुद्दाम संस्था म्हणून कोणती संस्था स्थापन करण्यात आली? उत्तर चेंबर ऑफ प्रिन्सेस. च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1. हरियाणामध्ये भाजपने सलग 3ऱ्यांदा सरकार स्थापन केले. 2. इंडियन नॅशनल लोक दल
म्हणजेच INLDने निवडणुकीत 2 जागा मिळवल्या. 3. विधानसभेत अपक्ष उमेदवारांनी 5पेक्षा जास्त जागा मिळवल्या. 4. हरियाणा विधानसभेत बहुमताचा आकडा 48 जागा होता. उत्तर फक्त 1 आणि 2. MS PowerPointमध्ये जेव्हा तुम्ही तुमचा स्लाईड आकार सेट करत असता तेव्हा गुणोत्तर सेटिंग्सचे उदाहरणार्थ 16:9, 4:3 महत्त्व काय असते? उत्तर ते स्क्रीनवर प्रदर्शित केलेल्या स्लाईडचे प्रमाण परिभाषित करते, सामग्री कशी मांडली जाते आणि ती वेगवेगळ्या डिस्प्ले उपकरणांवर कशी दिसते यावर प्रभाव टाकते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.